उठायचं नाही शुभांगी, होय ग. 5:30 वाजलेत ग. फुलं आणले जाऊन आणि डबल झोपली. चला हे भांडी घासून टाकू एवढे. शुभांगी उठन तोपर्यंत. चला तर भांडे झालेत आता. बघू आता तोंड वगैरे धुवू. तर वातावरण फ्रेश सकाळ सकाळ. काल शेपू आणले, शेपूची भाजी. काय ठेवले फुलं. हे 6 वाजलेत, उठायचं नाही शुभांगी. 6 वाजलेत. चला उठा, चला एक काम आवरलं तो. चल उठ, चल ए चल उठ लवकर. चला तर गुड मॉर्निंग सर्वांना. तोंड धुतलं नेमकंच आता. थोडा आवाज व्यवस्थित यायला लागला आता. तर हे बघा, ह्याच्यात तांदूळ घातलेत आणि याच्यात तुरीची डाळ टाकली आणि सोबत शेपूची भाजी आहे. काल शुभांगीने घेतल्या होत्या 3 जोड्या. तर दुकानावर पिसून ठेवल्या होत्या. तर बनवतो भाजी त्याची हिरव्या मिरच्या टाकून. आणि वरण भात होईल 10-5 मिनिटात. 6 वाजलेत. शुभांगी उठ ना, अय उठ, चल मस्तपैकी चहा बनवून देतो स्पेशल अद्रक टाकून. उठ चल, चल उठ. 6 वाजलेत, उठ. अरे हा. आणि 2-3 दिवसाखाली काय केलं मी, मजाकमध्ये एक व्हिडिओ टाकला होता आमच्या चॅनलवरती. तर शुभांगी जरा थोडी नाराज आहे. चला म्हणलं मग आज थोडं काहीतरी नवीन करूया. शुभांगीची नाराजी दूर झालीच झाली. चल उठ.
डबल नाही टाकणार असे व्हिडिओ, चांगले व्हिडिओ टाकू बस. उठ, चांगले व्हिडिओ टाकू म्हणालो, मजाकचे व्हिडिओ टाकणार नाही. आणि आज अजून एक नवीन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय आपण. आज रात्री माझ्या मनामध्ये विचार आला आहे, तो पण व्हिडिओ बनवायचा आपल्याला. चल उठ 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 बर, चल. 6 वाजून 5 मिनटं झालेत. चल उठ, चल. नाक दाबू का? ते म्हणतात की नाक दाबलं की तोंड उघडतं. चल नाक दाबू. चल उठ. दुखतं का? चल चल. वरण टाकलं आहे का याच्यावर, भात टाकला आहे का याच्यावर, आणि शेपूची भाजी बनवतो. काल घेतलेली तू, मस्तपैकी तू भाकरी टाक. काहीतरी नवीन करूया. आणि हो, तर मला पण आता जरासं काहीतरी नवीन करायचा विचार आहे. करत राहूया, नवीन काहीतरी करत राहूया. चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया. आज रविवार आहे. तर आज कसं आहे माहीत आहे का, आमच्या इथं रविवार असल्यामुळं MIDCमध्ये कंपन्यांना सुट्टी असते आणि गिऱ्हाईक चांगलं चालतं. त्याच्यामुळं आज मी काय करतो, जमलं तर दुकान लवकर लावणार आहे. रोज तर 7 आपलं रोज तर 9 9:30 वाजतात दुकान लावायला, पण आज जरा लवकर लावायचा विचार आहे दुकान. हे बघा भात झाला आहे, झाला म्हणजे होत आला आहे. थोडा वेळ झाला की त्याला प्लेट झाकली की वाफण होऊन जाईल. थोडाफार राहिलेला झाकून ठेवलं ना वाफण होऊन जाईल. आणि आता मिरच्या काढू आपण, आणि शेपूची भाजी बनवायची म्हणजे मिरच्या लागल. बघा शुभांगी उठली होती. शुभांगीनं काय केलं माहिती आहे का, उठली आणि फुलं घेऊन आली फक्त, आणि पुन्हा झोपली. तर मिरच्या काढून घेऊ आपण. सुरुवातीला मिरच्या पण संपत आल्यात. मिरच्या बी नाहीत, थोड्या आहेत, आज आणावं लागतात. आणि खर्च लिहून ठेवायचा आपल्याला ठरल्याप्रमाणे. शुभांगीला तिखट आवडते. चला, तर मिरच्या संपत झाल्यात. 2-3 वांगे आहेत, ते काय लय सुकलेत, खराब झालेत, फेकून देऊया. कारण का बरेच दिवस झाले आणले होते वांगे. चला आता मिरच्या, हे बघा हे दगडी खलबत्ता आहे. तर कुठून तरी आणला होता आम्ही, फिरायला गेलो तेव्हा. याच्यामध्ये मिरच्या आपण बारीक करूया. आजचा व्हिडिओ काहीतरी अलग होणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का असेच आम्ही नवीन व्हिडिओ टाकणार आहे पुढं पण. पाहत होत आला. तर रविवार असल्यामुळे गिऱ्हाईक जरा बरं चालतं, कारण का कंपन्यांना सुट्ट्या असती. त्याच्यामुळं लोक बाहेर निघतात आणि खरेदी करतात सॉक्स वगैरे. तर चला लवकर जायचा प्रयत्न आहे आज. ही वरची रूम आहे, तर वरती आलो आहे. हरभऱ्यात डाळ आहे, ती जरा खराब झाली, ती जरा धुवून त्याला वाळू घातले. दळून आणायचं काहीतरी बनवायचा विचार आहे. आणि ही रूम आहे बघा ही एक. तर ही रूम जरा 2-3 दिवसापूर्वी साफ केली, आणि जरा लईच पसारा पडला होता इकडे तिकडे. तर व्यवस्थित केला, याच्या खाली ठेवून दिला सगळा पसारा पलीकडून. रूम पण एकदम व्यवस्थित केली. जरा थोडंसं हवा मारून घेऊ तिला, आणि बघू आता. काहीतरी विचार आहे वरच्या रूममध्ये काही आपल्याला करायचं असले
तर वरच्या रूममध्ये सकाळी उठून लवकर जरा काही विचार आहे करायचा, व्यायाम वगैरे करायचा विचार आहे. बघू आता, हवा मारून घेऊ जरा साफ करून. सकाळी रोज सकाळी उठून जरासा असं विचार आहे थोडासा व्यायाम वगैरे करता येईल वरच्या रूम, कारण कसं हे रूम खूप मोठी आहे आणि साफ केल्यामुळे जरा पसारा वगैरे आवरल्यामुळे चांगले वाटते आता. आणि शिवाजी महाराजांचा फोटो पण लावला आहे, त्यांच्याकडे बघून जरा थोडी शक्ती येत राहील मला, कारण का खालच्या रूममध्ये होता हा फोटो, पण मी वर आणला आहे, वर लावला आहे. म्हणलं चला यांच्याकडे बघून काही थोडं शक्ती भेटत असते, तर त्याच्यामुळं म्हणलं मग चला बरं वाटतं, जरा व्यायाम वगैरे करताना जरा चांगलं वाटेल. चला, व्हिडिओ बराच मोठा झाला. खाली जातो आता, शुभांगी उठली का बघतो, थोडा आवरतो, आंघोळ वगैरे करतो. चला, आंघोळ वगैरे झाली आत्ता शिक, आणि शुभांगीला थोडं कामामध्ये पण मदत झाली आज बरीच. ती काय अजून उठली नाही, आता उठल, कारण का रविवार असल्यामुळं मला पण जरा लवकर जायचं दुकानावरती. गिऱ्हाईक चालतं जरा चांगलं आज. आणि हो, तर सकाळी उठल्यामुळं बराच फायदा होतो, बरं वाटतं जरा सकाळी उठल्यावर. आता चालू आहे विचार रोज उठायचा, कधी उठतो कधी नाही उठत, ही सवय मोडायची. असं वाटायला लागलं रोज सकाळी उठलं पाहिजे लवकर, आणि तिला सुभागीला जरा कामामध्ये मदत केली पाहिजे. आणि आपलं पण दुकानावर लवकर जाणं होते, आणि ती पण दुकानावर लवकर येईन डबा घेऊन. जर उठायला उशीर झाला तर सगळे कामं उशिरा व्हायलेत, तर असं काय चालत नाही. किती दिवस चालणार आहे? तर बघू आता, जेवढं लवकर चांगली सवय लावायचा प्रयत्न करणार आहे मी. आणि हो, काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. लेकरं काय उठले नाही अजून, हे बघा उठते ना आता. व्हिडिओ बराच मोठा झाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण का असे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही टाकत राहतो आमच्या चॅनलवरती. आणि तुम्ही पण कमेंट करत जा, काही वाटलं काही समजा तुम्हाला तर, व्हिडिओ कसा वाटतंय काय नाही. चला, पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता शुभांगी उठणच, तिला उठवत होता, आणि उठून चहा वगैरे करून तिला देतो, आणि मी पण लगेच निघतो आता. 7 पावणे 7 झालेत, 7 सव्वा 7ला निघून जातो मी, कारण का जरा बघू आता. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.